लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला। तर आतापर्यंत आपण इथे असं पाहिलेलंच आहे की वसुहत्याने जी काही कालाकंडी केलेली असते त्यामुळे आता इथे काकांमध्ये आणि नंदिनीमध्ये जो संवाद असतो तो बंद झालेला असतो। विक्रम काकांनी नंदिनीला स्पष्टपणे सांगितलेलं असतं की तू मला बाबा म्हणून हाक मारायची नाही। त्यानंतर आता नंदिनी खूप जास्त दुखावली गेलेली असते। नंदिनीमुळे घरात रोज नवीन वाद होत आहेत असं तिला आता वाटत असतं। मग आता ती शांत बसून भाजी निवडत असते। त्यावेळेस मालिनी काकू तिच्याकडे येतात, तिच्या खांद्यावर अलगद हात ठेवतात, तिच्याजवळ बसतात आणि तिला समजावून सांगतात, हे बघ बाळा, जे काही घरात घडतंय त्याचा उगाच तू स्वतःला दोष देऊन घेऊ नकोस, कारण हे जे काही घडतंय ना त्या सगळ्यामध्ये तुझीसुद्धा काहीही चूक नाही आहे। तू काहीही केलेलं नाही आहेस। जे काही घडतंय त्याला कोणीच जबाबदार नाही आहे। मला मान्य आहे हे सगळं वसुताईंनी केलं आहे, पण आता मात्र आपल्या घरात हा विषय थोडा दिवस तरी बंद ठेवायचा। मी असं नाही म्हणत की आपण पुरावे नाही शोधायचे, पुरावे जरूर शोधायचे, पण घरातलं वातावरण हस्तखेळतं ठेवून, हे बघ तू या घरची सून आहेस, त्यामुळे या घरातलं वातावरण कसं चांगलं राहील, हे घर कसं जोडलं राहील हे सुद्धा तुला बघायचं आहे। आणि त्यात आता तर गणेश उत्सव येतो आणि गणेश उत्सव हा आपल्या घरात खूप मोठ्या धूमधडाक्यात साजरा होतो, त्यामुळे आता घरात सगळं वातावरण आनंदीमय होईल। त्यावर मालिनी असं म्हटल्यावर नंदिनी म्हणते, आई अहो पण बाबांचं काय, बाबा तर राग धरून आहेत ना माझ्यावर, ते बोललेच नाही तर मला कसं बरं मन रमेल ह्या गणेश उत्सवात सुद्धा। त्याबरोबर आता मालिनी काकू तिला सांगतात की हे बघ तू घाबरू नको आणि काळजी तर मुळात करू नको। ते तुझ्याशी बोलत आत्ता जरी नसले ना तरीसुद्धा मला माहिती आहे की ते एवढे कठोर वागूच शकत नाही। तू काळजी करू नकोस, गणेश उत्सवात बघ ते आपोआप स्वतःहूनच तुझ्याशी बोलायला लागतील, कारण गणपती बाप्पा एकदा का घरात आले की वातावरण सगळीकडे कसं आनंदमयी, प्रसन्न, चैतन्यमय होऊन जातं, सगळं मंगलमय घडतं आणि मग आपल्याही घरात तसंच होईल। त्याबरोबर नंदिनी म्हणत असते, आई तुमच्या तोंडात साखर पडो, जसं तुम्ही बोलताय तसं घडलं ना तर खरंच माझ्या इतकी नशीबवान मुलगी दुसरी या जगात कोणी नसेल। पण मी खोटं नाही बोलत आहे, आमच्या चौघांचे आयुष्य उद्ध्वस्त वसुहत्यांनीच केली आहेत। त्याबरोबर लगेचच मालिनी काकू म्हणतात, हो बाळा मला माहिती आहे, पण त्यासाठी सध्या आपल्याकडे काही पुरावा नाही आहे आणि आपल्याला तो पुरावा शोधून काढावाच लागेल। नंदिनी म्हणत असते की हो आई, मला पूर्ण खात्री आहे की मी तो पुरावा लवकरात लवकर शोधून काढेन। त्याबरोबर आता वसुहत्या नंदिनीला म्हणतात, तू ज्या दिवशी तो पुरावा शोधून काढशील ना त्या दिवशी मी तुझ्याबरोबर उभी असेन आणि वसुताईंना ह्या घराबाहेर काढण्यासाठी सुद्धा मीच तुला मदत करेन। त्याबरोबर नंदिनी म्हणत असते, आई मला कोणाला घराबाहेर नाही काढायचं, मला फक्त त्यांनी केलेलं चूक नाही, त्यांनी केलेल्या गुन्ह्याची जाणीव करून द्यायची आहे त्यांना। जर मी तो गुन्हा सहन करून घेतला असताना तर मी सुद्धा त्यांच्या अन्यायाला बळी पडते, मी निमूटपणे सगळं ऐकते असं त्यांना वाटलं असतं आणि त्यांनी पुढे आणखीन जास्त आम्हाला त्रास दिला असता। हेच मला नको होतं। सगळ्यांना असं वाटत होतं की हे सगळं चुकून घडलं आहे, अनवधानाने घडलं आहे, आमच्या आयुष्याची उद्ध्वस्ती चुकून झाली, पण ते तसं नाही आहे हे मला सगळ्यांना दाखवायचं होतं। आमच्या आयुष्याचा जो काही हा विस्कटलेला बाजार मांडला गेला आहे ते सगळं वसुहत्यांनी केलं आहे हे मला सगळ्यांना दाखवून द्यायचं होतं ना, म्हणून मी हे सगळं केलं। पण मला वाटलं नव्हतं की हे सगळं त्या इतक्या विचित्र पद्धतीने मॅनेज करतील आणि सगळं फिरवतील। त्याबरोबर नंदिनीला मालिनी काकू समजावत असतात की हे बघ बाळा, खरं सांगू का तर तू एकदा या सगळ्याबद्दल माझ्याशी किंवा जीवाशी कोणाशी तरी एकाशी विश्वासात घेऊन बोलायला हवं होतंस। तू सगळं काही स्वतःहून परस्पर केलंस, तू वसुताईंना जाब विचारलास पण परस्पर, तू जाऊन दीपकला भेटलीस परस्पर। ह्या गोष्टी जर तू आमच्यापैकी कोणाला एकाला तरी बरोबर घेऊन केल्या असत्यास ना तर आज तुझ्यावर खोटं पडण्याची वेळ आली नसती, कारण तुला साक्षीदार म्हणून आम्ही सोबत राहिलो असतो। त्याबरोबर नंदिनी म्हणत असते, आई मला माफ करा, माझं चुकलं, मी खरंच कोणाला तरी बरोबर घ्यायला हवं होतं, पण तुम्ही काळजी करू नका, मी बाबांचं मन जिंकण्याचा प्रयत्न नक्की करेन। मी या घरची सून आहे तर मी माझं कर्तव्य पार पाडेनच। त्यानंतर आपण आता पाहतो की इथे आपला जीवा हा रूममध्ये येतो। नंदिनी ही गप्प गप्प बसलेली असते। जीवा नंदिनीला विचारतो, काय गं नंदिनी, काय झालं, तू अशी गप्प गप्प का बसलीस? नंदिनी म्हणत असते, काही नाही। त्यावर जीवा म्हणतो, बाबांचा विचार करतेस ना? त्यावर नंदिनी म्हणत असते की हो, पण तुम्हाला कसं कळलं? जीवा म्हणत असतो, अगं आता आपण रूम पार्टनर झालो आहे ना, एवढ्या दिवसांमध्ये मी तुला एवढं तर नक्कीच चांगलं ओळखायला लागलो आहे की सध्या तुझ्या डोक्यात काय सुरू आहे। त्याबरोबर लगेचच आता ती म्हणत असते, आता घरामध्ये गणेश उत्सव येणार, घरात सगळं वातावरण आनंदमयी आणि प्रसन्न असणार, पण बाबा जर माझ्याशी बोललेच नाही तर? त्याबरोबर लगेचच जीवा म्हणतो, ए यार नंदिनी, तू हा असा वाईट विचार का करतेस?
वाईट विचार करण्यापेक्षा जरा पॉझिटिव्ह विचार कर ना. तुझ्या मनात बाबा माझ्याशी बोलले नाही तर हा प्रश्न पटकन आला, पण तुझ्या मनात असं का नाही आलं? ह्या गणेश उत्सवात घरातलं वातावरण आनंदमयी आणि प्रसन्न होईल, त्यावेळेस बाबा माझ्याशी बोलायला लागतील. त्याबरोबर नंदिनी म्हणते, मला आईंनी सांगितलं आपल्या घरात गणेश उत्सव खूप मोठ्या प्रमाणात साजरा होतो. घरातलं वातावरण इतकं छान असतं, मला सगळं मान्यसुद्धा आहे. पण जीवा, अहो बाबांनी यावेळेस माझ्यावरती खूप जास्त राग धरलाय. आजपर्यंत मी त्यांचं हे असं रूप कधीच पाहिलं नव्हतं. पहिल्यांदाच त्यांनी त्यांचं हे रूप मला दाखवलंय. मग जर ते माझ्यावरती रागवले तर ते का सोडतील त्यांचा राग? मी जे बोलते ना ते लॉजिक आहे. त्यावर जीवा म्हणत असतो, हे बघ नंदिनी, प्रत्येक गोष्टीमध्ये कधीच लॉजिक शोधायचं नसतं. काही गोष्टी ज्या असतात ना त्या मॅजिकच्या भरोशावर सोडून द्यायच्या असतात. त्यावर नंदिनी म्हणते, जीवा तुम्ही काय म्हणताय, लॉजिक मॅजिक? त्यावर नंदिनीने आता जो प्रश्न विचारलेला असतो त्याच्यावर जीवा तिला सांगतो की हे बघ, मी तुला एक्सप्लेन करतो. मला सांग, लहान मूल जन्माला येतं. त्यावर नंदिनी म्हणते, अर्थात त्याचं काय? त्यावर जीवा म्हणतो, लहान मूल जेव्हा जन्माला येतं तेव्हा त्याला ही गोष्ट कशी कळते की फक्त आपल्याला भूक लागल्यावर रडायचं आहे? आपली जी गरज आहे ती काहीतरी गरज असल्यावरच आपल्याला रडायचं आहे. लहान मुलं भूक लागल्यावर रडतात, लहान मुलं झोप आली असेल की रडतात. बऱ्याच गोष्टींवर लहान मुलं रडतात. का? कारण त्यांना बोलता येत नाही. असं कसं? त्यावर नंदिनी म्हणते, ही त्यांची गरज असते जीवा, ते त्यांना कसं कळतं हे कसं सांगू शकतो आपण? त्यावर जीवा म्हणतो, तेच, हे आपल्याला नाही सांगता येणार की त्यांना हे कसं कळतं. म्हणजे ही देवाने केलेली मॅजिक आहे, बरोबर? त्यावर नंदिनी म्हणते, त्यावर जीवा म्हणतो, तू माझ्यावर विश्वास ठेव. जशी ती मॅजिक घडली आहे ना तशीच ह्या गणेश उत्सवात सुद्धा मॅजिक घडणार आणि बाबा तुझ्याशी बोलणार. त्यानंतर आता जीवा, पार्थ, नंदिनी, काव्या चौघांनाही मालिनी काकूंनी एकत्र हॉलमध्ये डायनिंग टेबलजवळ बोलवलेलं असतं. आता ते चौघंही डायनिंग टेबलजवळ येतात. मालिनी काकू म्हणत असतात की यावर्षी आपल्या घरात गणेश उत्सव साजरा करायचा आहे, पण यावेळच्या गणेश उत्सवाचं कारण खूप मोठं आणि खास आहे. ते म्हणजे आपल्याला विक्रम आणि नंदिनी ह्या दोघांमधला अबोला संपवायचा आहे, विक्रमचा राग घालवायचा आहे. त्याबरोबर आता लगेचच पार्थ आणि काव्या म्हणतात, आम्हा दोघांकडून जे जे काही शक्य होईल ना आम्ही ते सगळं करू. त्यावर मालिनी काकू काव्याला म्हणतात, नाही काव्या, यावेळेस तू या गोष्टीत आम्हाला सहभाग द्यायचा नाहीस. त्यावर काव्या म्हणते, असं का बोलताय तुम्ही काकू? त्याबरोबर मालिनी काकू म्हणतात, कारण तुझ्यावरती एका खूप मोठ्या दुसऱ्या गोष्टीची जबाबदारी आहे. त्यावर लगेचच काव्य विचारते, कसली? त्यावर मालिनी काकू तिला सांगतात, तुला आठवतंय या घरात तुम्ही लग्न करून आलात त्यावेळेस तुम्हाला मी गणपतीसमोर दिवे जाळायला लावले होते. त्यावर मालिनी काकूंच्या प्रश्नावर काव्य म्हणते, हो जाळला होता की मी दिवा. त्यावर त्या म्हणतात, हो का जाळला होतास? कारण तू या घरची थोरली सून आहेस ना म्हणून. तसंच या घरच्या थोरल्या सुनेची आणखीन काही कर्तव्य आहेत. सगळ्यात अगोदर आपल्या घरी गणपती जेव्हा बसतात त्यावेळेस घरची करती थोरली सून पहिला नैवेद्य बनवते, तो सुद्धा मोदकांचा. त्यामुळे आता तुला सुद्धा मोदकांचा नैवेद्य बनवावा लागेल. काव्य म्हणते, मोदक? त्यावर मालिनी काकू म्हणतात, हो मोदक. त्यावर मात्र आता काव्याला खरं तर नकार द्यायचा असतो, पण आता मालिनी काकूंनी विचारल्याबरोबर नंदिनी आणि पार्थ तिला इशारा करतात की मी बनवेन असं तू इशारा करतात. त्यावर लगेचच ती म्हणते, ठीक आहे काकू, मी बनवेन ना. मालिनी काकू म्हणतात, शाब्बास. इतक्यात त्यांचा फोन वाजतो आणि फोनवर बोलायला त्या तिकडनं निघून जातात. जीवाला पिहू हाक मारते. जीवासुद्धा पिहूशी बोलायला तिकडनं निघून जातो. तर आता काव्य म्हणते, म्हणजे ताई तू मला मदत करशील ना? त्यावर नंदिनी म्हणते, मी मदत नाही करायची आहे काव्या, तुला नैवेद्याचा प्रसाद एकटीलाच बनवावा लागणार. थोरल्या सुनेने बनवायचा असं आईंनी सांगितलं ना, नाहीतर त्यांनी आपल्या दोघींना सांगितलं असतं. त्याबरोबर काव्या म्हणते, अगं पण मग मी मोदक कसे बनवू? त्यावर काव्याला नंदिनी सांगते, अगं तू पार्थची मदत घेऊ शकतेस, तुम्ही दोघांनी एकत्र मोदक बनवले ना तर ते चालतील. त्यावर काव्या पार्थकडे बघते आणि म्हणते, देशमुख येतात तुम्हाला मोदक बनवता? त्यावर पार्थ म्हणतो, वाक्यात थोडा बदल करावा लागेल. त्यावर काव्य विचारते, बदल काय? त्यावर पार्थ सांगतो, बनवता नाही येत पण खाता जबरदस्त येतात. मी इतके मोदक खाऊ शकतो, इतके मोदक. काव्य म्हणते, पुरे बास, तुम्ही किती खाऊ शकता ना त्याचं आपल्याला काहीच नाही करायचं. आपल्याला काय तुम्ही किती खाता याचं प्रदर्शन नाही भरवायचं, आपल्याला नैवेद्याचे मोदक बनवायचे. आणि मुळात जर तुम्हाला मदत करायची नव्हती मला तर तुम्ही दोघांनी शहाण्यांनी मला हो बोलायला का सांगितलं? मी मालिनी काकूंना खरं सांगणार होते की काकू मला नाही येत म्हणून. त्यावर लगेचच पार्थ म्हणतो, आता तुमचा प्रश्न आहे, तुम्ही बघा, तुम्ही कुठे माझं कधी ऐकता? आज तुम्हाला काय गरज होती श्रावण बाळ बनायची? हो लगेच माझं हो म्हणून हो म्हणायला ते. त्यावर काव्य म्हणते, पार्थ किती रंग बदलते हो पटापट, सरड्यालाही लाजवाल तुम्ही. त्याबरोबर नंदिनी म्हणते, पुरे तुम्ही दोघं जण असेच भांडण बसणार आहात का की मोदक कसे बनवायचे हे ठरवणार आहात? त्यावर पार्थ म्हणतो, प्रॉब्लेम कोणाचा आहे? काव्य म्हणते, हो माझा प्रॉब्लेम आहे, पण पार्थ मी मोदक बनवल्यानंतर एक जरी मोदक खाल्लात ना तुम्ही तर याद राखा. त्याबरोबर पार्थ म्हणतो, प्रसादाला असं म्हणायचं नसतं, प्रसाद सगळ्यांसाठी असतो.
आता म्हणजे मदत तर करणार नाही आहे, पण खाणार आहे मी, हे आधीच याने सांगितलेलं आहे. नंदिनी म्हणते, मी काय म्हणते, तुम्ही दोघं मिळून बनवा ना मोदक. पार्थ, हे काय करताय असं? काव्य बायको आहे तुमची, तिच्या सुखदुःखात, तिच्या अडचणीत सगळ्यात तुम्ही तिला मदत करायची. त्याबरोबर पार्थ म्हणतो, पण आता आम्ही घटस्फोट घेतो ना. काव्य म्हणते, घटस्फोट घेत असलो तरी अजून एका घरात राहतोय ना, घातलंय ना मी मंगळसूत्र, मग मला मदत करायची गुपचूप. मला उगाचच्या उगाच तुम्ही चिडायला लावू नका हो देशमुख. त्याबरोबर पार्थ म्हणतो, फिसकारली. त्यावर नंदिनी म्हणते, काय? त्यावर पार्थ म्हणतो, मोहित्यांची मांजर फिसकारली हो. त्यावर काव्याला आणखीन राग येतो. पार्थ तिकडनं पळ काढतो. काव्यसुद्धा रागाने रूममध्ये निघून येते आणि डोक्यावर हात मारत उभी राहते आणि म्हणत असते, ऐकशील पुन्हा देशमुखांचं ऐकशील? खूप मस्ती आहे तुला सुद्धा, काय गरज होती तुला ऐकायची देशमुखांचं? अगं आजपर्यंत एक तरी काम त्यांनी धड केलंय का काव्या, की आज हे करणार होते? पण काव्या, काही झालं तरी मोदक तुला बनवायचेच आहेत. इतक्यात पार्थ येतो आणि अलगद दरवाजा उघडून झोपायला चाललेला असतो. काव्या पार्थकडे येते आणि पार्थला मारमार मारते आणि सांगत असते, अजिबात झोपायचं नाही झोपायचं तुम्ही. माझी झोप पळवली आहेत ना तुम्ही मोदक बनवायच्या टेन्शनने, मग आता तुम्हीही नाही झोपायचं, तुम्ही मला मोदक बनवायला मदत करायची. पार्थ, आपल्या घरी गणपती येणार आहेत, त्यासाठी मोदक आपल्याला बनवायचे आहेत आणि त्याची प्रॅक्टिस आपल्याला करावी लागणार आहे, जिच्यात तुम्ही मला मदत करणार आहात. पार्थ म्हणतो, गणपती आपल्या घरी येणार आहेत, ह्या घरची सून तुम्ही आहात, थोरली सून तुम्ही आहात, मोदक बनवायची जबाबदारी आईने तुम्हाला दिली आहे, मोदक बनवायचे तुम्हाला. त्याबरोबर काव्य म्हणते, गणपती आपल्या घरी येणार आहेत, मोदक आपल्याला बनवायचे आहेत. आता आपण तुम्ही करता करता काव्याला लगेचच ते दोघंजणं ज्या दादांच्या घरी राहिले होते त्यांच्या बायकोने जी गोष्ट सांगितलेली असते ती आठवते. काव्य म्हणते, संसारात आणि नवरा बायकोत माझं तुझं नसतं, आपलं असतं. खूप हुशाऱ्या मारत होतात ना तिथे. आता मला मदत करायची आपल्या घरात बनवायसाठी मोदक. त्याबरोबर मग मात्र पार्थचा नाईलाज होतो. पार्थ म्हणतो, ठीक आहे, ज्या दिवशी गणपती येणार असतील त्या दिवशी मी तुम्हाला मदत करेन. तर आता गणपती आणण्याचा दिवस आलेला असतो. जीवा नंदिनीला सांगत असतो, नंदिनी फुल ऑन कॉन्फिडन्स के साथ, अजिबात काळजी करू नकोस. आज एकदा का घरात बाप्पाचं आगमन झालं की बाबा तुझ्याबरोबर बोलणार म्हणजे बोलणार, ही माझी खात्री. नंदिनी म्हणत असते, जीवा हा ओव्हर कॉन्फिडन्स झाला. कॉन्फिडन्स इज गुड बट ओव्हर कॉन्फिडन्स इज. त्याबरोबर जीवा लगेच म्हणतो, ओव्हर कॉन्फिडन्स इज ऑल्सो गुड नंदिनी, कारण मला माझ्या बायकोवर आणि बाबांवर पूर्ण विश्वास आहे. तुमच्या दोघांमधलं कॉर्डिनेशन लगेच सुधारणार आहे की नाही ते तू बघतच राहशील. त्याबरोबर लगेचच जीवा म्हणतो, बाय द वे चकाचक बाई, तुझा सगळा चकाचकपणा करून झाला का? नाही म्हणजे गणपती येणार म्हणजे तू ओव्हर टाईम वगैरे केला असशील ना. त्यावर नंदिनी आता जीवावर चिडते आणि जीवाला म्हणते, नाही पसारेवाला असताना मी कितीही चकाचक केलं तरी ते दिसणार आहे का? मग आता जीवा आणि पार्थ हे गणपती आणायच्या दिवशी विक्रमला समजावून सांगतात की बाबा, घरामध्ये आता वातावरण खूप बिघडलं आहे, तुमच्यामध्ये आणि आईमध्ये सतत वाद होतात. ह्या घराने आजपर्यंत त्रास, सुख, दुःख, आनंद सगळं पाहिलं आहे, पण आई आणि बाबांचं भांडण कधी पाहिलेलं नाही आहे आणि आमची ही इच्छा नाही आहे की आपल्या घराने कधी तुमचं भांडण पाहावं. त्यामुळे प्लीज सणासुदीच्या दिवसात तुम्ही पुन्हा एकदा पूर्वीसारखे एकत्र व्हा. तुमच्याशिवाय ह्या घराला शोभा नाही. तुम्ही दोघं एक असाल तरच या घराला शोभा येईल. त्याबरोबर जीवा म्हणतो, आणि नंदिनीबरोबर सुद्धा बाबा प्लीज तुम्ही बोलायला लागा ना. अहो तुम्ही बोलत नाही आहात, ह्या गोष्टीचं नंदिनीला खूप दुःख होतं आहे. त्यावर विक्रम काका म्हणतात, तिने केलेली चूक छोटी नाही आहे जीवा, तिने तुझ्या आत्यावर, माझ्या ताईवरती नको ते आरोप केले. त्यावर जीवा म्हणत असतो, मान्य आहे, सगळं मान्य आहे बाबा, पण आता हेच धरून आपण कसे राहणार आहोत? हे आपण पुढे विसरून चालायला हवं ना. हे बघा, मी काय म्हणतो, किमान गणेश उत्सवात तरी तुम्ही नंदिनीशी बोला प्लीज बाबा माझ्यासाठी. त्याबरोबर विक्रम काका म्हणतात, ठीक आहे, बोलेन मी नंदिनी बरोबर. तर पार्थ म्हणत असतो, एकदा का तुम्ही तिच्याशी बोलायला लागलात ना की मला पूर्ण खात्री आहे तुमचे सगळे गैरसमज दूर होतील. त्यावर विक्रम काका म्हणत असतात, माझे काही गैरसमज झालेले नाही आहेत, गैरसमज नंदिनीचे झालेत. त्याबरोबर लगेचच आता जीवा म्हणतो, जाऊ देत ना, काय फरक पडतो, पहिलं तुमच्या दोघांमधला संवाद सुरू झाला पाहिजे. जेव्हा संवाद टिकतो तेव्हाच नातं बहरतं, असं नंदिनी म्हणते. त्याबरोबर लगेचच आता विक्रम काकांनी ठरवलेलं असतं की ते नंदिनीबरोबर बोलायला तयार आहेत. मग आता गणेश उत्सव आहे, आज गणपती घरी आणायचे आहेत आणि विक्रम काकाच गणपती पाटावरती घरी घेऊन येणार आहेत. त्यामुळे नंदिनी काकांकडे आलेली असते आणि त्यांना म्हणत असते, बाबा ही तुमची टोपी तुम्हाला आज लागेल ना गणपतीची मूर्ती आणायला जाल तेव्हा. त्याबरोबर आता ते नंदिनीकडून ती मूर्ती घेतात आणि आता नंदिनी विक्रम काकांच्या हातामध्ये ती टोपी देते. विक्रम काकासुद्धा नंदिनीबरोबर बोलायला लागतात.
आणि आता त्या दोघांमधला संवाद हा पुन्हा एकदा नव्याने सुरू झालेला असतो. विक्रम काका माझ्याशी बोलले या गोष्टीचाच नंदिनीला इतका आनंद झालेला असतो की अगदी तिचा आनंद गगनात मावेन असं असतो. नंदिनी म्हणत असते की बाप्पा तू घरात येण्या अगोदरच तुझी जादू दाखवलीस, तुझी किमया दाखवलीस. बाबा माझ्याबरोबर बोलायला लागले. जीवा म्हणाले होते ते खरं होतं. काही गोष्टी लॉजिकवर नाही तर मॅजिकवर सोडून द्यायच्या असतात आणि माझ्या बाबतीतली मॅजिक घडलेली आहे बाप्पा. असाच कायम माझ्या पाठीशी उभा राहा आणि बाबांना, मला, या घराला, सगळ्याच नात्यांना एकत्र जोडून ठेव. अशीच तुझी लीला, तुझी कृपा आम्हा सगळ्यांवरती राहू दे. आता गणपतीची मूर्ती तर घरी आलेली असते, मूर्तीची स्थापनाही झालेली असते, पण उत्तर पूजेचा जो प्रसाद असतो तो नंदिनीला न बनवता काव्याला बनवायचा असतो आणि काव्याला प्रसाद बनवायला मदत करणार असतो पार्थ. आता काव्या पार्थची वाट बघत असते. पार्थ मूर्ती घेऊन घरी आल्याबरोबर काव्या पार्थला अगदी प्रेमाने हाक मारते. देशमुख इकडे येता. पार्थ एवढ्या प्रेमाने हाक ऐकून म्हणजे एकदम हक्काबक्का शॉक होऊन जातो. पार्थ काव्याजवळ येतो आणि डोळे चोळत म्हणतो, काव्या मी ना स्वप्नात आहे. काव्या म्हणते, नाही नाही अजिबात स्वप्नात नाही आहात तुम्ही, अगदी खऱ्या हकीकतमध्ये आहात. त्याबरोबर पार्थ म्हणतो, नाही आत्ता हकीकतीत आलो, बोला काय बोलवत होतात. काव्या म्हणते, मोदक बनवायचे आहेत ना आपल्याला, चला किचनमध्ये मोदक बनवू. त्यावर पार्थला खरं तर मोदक बनवता येत असतात, पण तो मुद्दामून आता काव्याला त्रास देण्यासाठी नाटक करत असतो. काव्य म्हणते, मी सांगते तसं तसं करा. पार्थ म्हणतो, मी काय म्हणतो, तुम्ही सांगता तसं करण्यापेक्षा आपण असं करूया, तुम्ही बघा मी बनवतो आणि मला जमतंय का आपण बघू, तुम्ही माझी परीक्षा घ्या. काव्य म्हणते, ही वेळ आहे परीक्षा घेण्याची. पार्थ म्हणतो, हो प्रयत्न करायला काय हरकत आहे, आपण मिळून बनवूया. तुम्ही एक काम करा, मी तुम्हाला सांगतो तसं तसं तुम्ही करा. काव्या म्हणते, ठीक आहे. पार्थ सांगतो, डब्यातलं पीठ काढून द्या. काव्य पीठ आणून देते. पार्थ पाणी उकळून घेतो. मग पार्थ आता ते कणिक मळायला घेतो आणि काव्याला काय काम सांगतो, माझ्या हातावरती पाणी ओतत राहा. मग काव्या तसं करते. नंतर पार्थ तिला सांगतो, मी खोबरं खावतो, तुम्ही गुळ किसा. मग आता दोघं खोबरं गुळ मिळून किसतात. नंतर पार्थ ते व्यवस्थित सगळं मिश्रण फ्राय वगैरे करून घेतो आणि तो तिला सांगतो, तुम्ही दिवे बनवा आणि मी ते सगळे दिव्यांचे मोदक बनवतो सारण टाकून. आणि मग आता पार्थ आणि काव्या अशा तऱ्हेने एकत्र मोदक बनवतात. खरं तर काव्याला काहीच जमत नसतं, पण पार्थ तिला सांभाळून घेत, समजावून सांगत, हळूहळू सगळं शिकवत मोदक बनवतो. आणि मग काव्या खूप खुश होऊन जाते ते सगळे मोदक बघून आणि ती विचारते, देशमुख हे मोदक मी बनवलेत. त्याबरोबर पार्थ तिला म्हणत असतो, हो मग तुम्हीच बनवलेले मोदक आहेत. काव्य पार्थला थँक्यू देशमुख, खरंच तुम्ही ग्रेट आहात असं म्हणते. त्याबरोबर पार्थसुद्धा खूप खुश होतो आणि काव्याला म्हणतो, जा आता आनंदाने मोदक बाहेर घेऊन जा आणि सांगा सगळ्यांना तुम्ही बनवलेले मोदक आहेत म्हणून आणि दाखवा सुद्धा. त्यावर काव्या म्हणते, नाही मी तुमचं क्रेडिट ढापणार नाही, आपण दोघांनी मिळून बनवलेत ना, तर मी बाहेरसुद्धा सगळ्यांना तसंच सांगेन. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा. तर दुसरीकडे वसू आत्याला मात्र आता खूपच जास्त भीती वाटून गेलेली आहे. तिला वाटत आहे की जर हे सगळं असंच सुरळीत चांगलं होत गेलं तर मात्र माझं कल्याण होईल. काहीही करायला पाहिजे आणि हे सगळं थांबवायला पाहिजे.